नागपुर में विधायक रोहित पवार ने आरक्षण, शुगर एक्सपोर्ट, किसानों, पेट्रोल डीजल कीमतों और सरकारी खर्च कटौती जैसे मुद्दों पर केंद्र और राज्य सरकार को घेरा। उन्होंने शक्तिपीठ महामार्ग और बुलेट ट्रेन परियोजना पर भी सवाल उठाते हुए सरकार की नीतियों की आलोचना की। समाजाच्या व्यक्तीला जर आपण जे काही हुंडा वर्ग असतो त्याचा अर्ज द्यायचा असेल, फोन करायचा असेल, असं आपल्याला म्हणावं लागेल. तर काय निर्णय घेतला हे आपल्याला असं वाटतं होती ही जर सर्व लोकांना मान्य असेल तर कारण गेल्या वेळेस सुद्धा आपण जर बघितलं असेल तर जेव्हा इलेक्शन घेण्यात आलं होतं आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा एक रोटेशन असते, एक डिस्टर्ब करून परत रिसेट करण्यात आलं, त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना अडचण आली. त्यामुळे अशा गोष्टी का केल्या जातात त्याचा खरा अर्थाने अभ्यास करावा लागेल. जो निर्णय आहे तो जरा खोलात जाऊन अजून स्पष्टपणे पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही शेवटी आपल्याला ते सगळं समजून घ्यावं लागेल, आकडेवारी बघावं लागेल. कारण का पद्धत जर आपण पद्धत सुरू आहे तर मग नक्कीच काही ना काहीतरी काही गोष्टी डिस्टर्ब होत असतात. ही प्रचलित पद्धत आहे ती का बदलली असा प्रश्न खऱ्या अर्थाने आपण विचारला पाहिजे. या बाबतीत मागणी व्यक्त केली होती हे सुद्धा त्या ठिकाणी आपण समजून घ्यावं. अचानक असे निर्णय घेऊन होत नसतं तर कुठे प्लॅनिंग करावं लागतं. असे निर्णय घेतल्यामुळे नक्कीच साखरेच्या दरावर फटका हा बसू शकतो. आज साखरेचा दर जर जास्त असेल तर शेतकऱ्याला आपल्याला पेमेंट देता येईल. त्याचा जास्त भाव जर शेतकऱ्याला द्यायचा असेल तर साखरेचे भाव जास्त असणं फार महत्त्वाचे आहे. एका बाजूला तुम्ही तेलाच्या बाबतीत कुठेतरी फेल गेलेला आहात, परराष्ट्र धोरण तुम्हाला नीट पद्धतीने करता आलं नाही. इराणबरोबर चांगले संबंध आहेत आणि महाग घेत असताना त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर आरक्षण सुद्धा येईल असं कुठेतरी सांगण्यात येत आहे. त्यामुळे मग पॉलिसी फेल्युअर हा केंद्र सरकारचा आहे. मात्र या सगळ्या गोष्टी कोणाच्या माथ्यावर मानल्या जातात तर सामान्य लोकांच्या माथ्यावर मानल्या जातात. त्यामुळे साखरेचे भाव वाढून खूप लोकांना त्या ठिकाणी फरक पडत नव्हता. हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. कारण इराण आणि अमेरिका या सगळ्यांच्या वादामध्ये फर्टिलायझरचे रेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला फर्टिलायझर पण महाग घ्यावं लागतं. दुसऱ्या बाजूला साखरेचे भाव कमी, लोक उसाला भाव द्यायचे कसे असं म्हणजे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करते. इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथेनॉल हे शुगर इंडस्ट्री बनवलेलं आहे. पण दुर्दैव असं ज्या टक्केवारीमध्ये ज्या कपॅसिटीमध्ये ऑइल कंपनीने ते घेतलं पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी न घेतल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा शुगर इंडस्ट्रीचा खूप मोठा हात होता. पण झालं असं की आपण भूमिका ज्या देशावर अन्याय होतो जसं इराणवर अन्याय होतो किंवा त्यांच्या बाजूने न घेता अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने आपण तिथं भूमिका घेतली, मिठ्या मारल्या. तिथं मित्रत्व अमेरिकेच्या बद्दलचं त्या ठिकाणी पाळलं. त्यामुळे झालं असं की ज्या बोटी भारतात येणार होत्या त्या इराणने घेऊन दिला नाही, त्या चायनाला बहुतांश बोटी तिथं गेल्या आणि आता तर अमेरिकेनेच ब्लॉक केल्यामुळे मित्र ज्याला समजत होता त्यांनीच ब्लॉक केल्यामुळे आता बोटीच येत नाही. त्यामुळे तेल म्हणजे त्याच्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस हे कदाचित पुढच्या काही दिवसांमध्येच सांगितले 60 दिवस मग दिसतं असं की त्याच्या आधीच कदाचित ते संपतील. हे फार भीतीदायक आहे. कारण की एक तर आपलं जीवन त्याच्यावर असतं, त्याच्यावर ट्रान्सपोर्टपासून इंडस्ट्री या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट कदाचित पुढच्या काही दिवसात होईल त्यामध्ये पेट्रोलचे, डिझेलचे भाव आणि गॅसचे भाव अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढवले जातील. सामान्य लोकांना गरिबाला परवडणार नाही. जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा सामान्य लोकांना फटका बसला. जेव्हा तुम्ही कोविड आला, कोविडच्या काळामध्ये ठीक आहे सगळ्याच देशामध्ये तो फटका बसला आणि आता परराष्ट्र धोरण आपलं फसल्यामुळे या तेलाच्या किमती म्हणजे ऑइल आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीमुळे आणि त्याच्यात तुटवडा झाल्यामुळे हे जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत हे एकदा त्यांचं कंबरटर मोडलं परत कधीही ते उभे राहणार नाही अशी आजची दुर्दैवाची परिस्थिती. आता खराल या प्रकरणामध्ये भविष्यवाणीबद्दल बोलले ना, म्हणजे भविष्यवाणी म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धेबद्दल तुम्ही बोलता, तुमच्याच पक्षाच्या एका नेत्यावर ईडीने तिथं कारवाई केलेली आहे. बाकी नेत्यांवर ईडीची कारवाई हे खराताच्या भोंदूबाबाच्या नादी लागल्यामुळे तिथं होणार आहे. त्याच्याबरोबर सत्तेत असताना दुसरा पक्ष
हे सुद्धा त्याच्यामध्ये अडकले. आणि सत्तेत असताना सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप याचे नेते सुद्धा वाकून नमस्कार करताना आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे भविष्यवाणीबद्दल कुणी आम्हाला सांगू नये. आम्ही एवढंच सांगतो, एक गोष्टीची भविष्यवाणी करतो, ज्या पद्धतीने हे केंद्र सरकार राज्य सरकार चाललंय, गरिबाचं इतकं मोठं नुकसान होणार आहे, यातून गरीब सामान्य व्यक्ती हा कधी उठू शकणार नाही. अशी दुर्दैवाने येत्या काळामध्ये परिस्थिती होणार आहे. आणि त्याला पूर्णपणे हे जे काय परराष्ट्र धोरण आणि ज्या पद्धतीने इथं ज्या काही महाराष्ट्रात गोष्टी चालल्या हे सगळं त्या ठिकाणी कारणीभूत असेल असं आम्हाला वाटतं. बघा, पवार साहेब कोणालाही भेटतात, तुम्ही कुठेही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही असो, मी असो, कुणी असो, नाही तर सुनील तटकरे असू नाही तर आता एखादा इथं गरीब व्यक्ती असो, पवार साहेबांच्या जवळ सर्वसामान्य लोकांसाठी सर्वांसाठी मूल्य आहे. आता तिथं गेल्यानंतर चर्चा आज काय देखील मला सांगता येईल. चर्चा न होता तब्येतीच्या बाबतीत चर्चा झाली असेल, स्वागत त्याचं पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे. जाऊन नुसतं चहा दिला असेल तर मला नाही सांगता. पवार साहेबांचं टायमिंग हे 24 तास, अख्खा आठवडाभर, वर्षभर आणि आजपर्यंत 60-65 वर्ष सामान्य लोकांना प्रत्येक व्यक्तीला दरवाजा हा उघडला गेला आहे. आता एखादा व्यक्ती अचानक 3 वर्षानंतर भेटायला का येतो याच्याबद्दलचं टायमिंग त्यांच्याच पक्षाने त्यांनाच विचारलं पाहिजे असं मला तर बघा. टायमिंगचं महत्त्व किती काय असलं, किती अंदाज असला आणि आपलं अपोनंट किती हुशार असलं तरी अपोनंटच्या मनामध्ये काय हे आपल्याला एकदा कळलं तर असं ओपनली व्यक्त होऊन चालत नसतं. योग्य वेळेस योग्य ती खेळी खेळून त्या व्यक्तीला आउट करणं मात्र त्या ठिकाणी महत्त्वाचं. त्या पक्षाचा विषय मी या ठिकाणी काय त्याच्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला सांगायचं. काही लोक आज याला कशाला बैठकीला, मंत्रिमंडळाच्या बैठकीला चालत गेले, कुणी अजून काय केलं, कुणी अजून सायकलवर गेलं, बरंच काय झालं. मला असं वाटतं की त्यांनी आता सुरुवात केली असेल तर अशीच सुरुवात कायम त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. एकाच दिवशी फक्त बातमी होण्यासाठी ते करत असतील तर ते योग्य नाही. त्याच्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की जे केंद्र सरकारने आणि खास करून पंतप्रधान साहेबांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं तर खर्च आपल्याला कमी करावा लागेल. त्यामुळे मी विनंती करतो या सरकारला, शक्तीपीठ मार्ग जो आज महाराष्ट्राला जरूरत नाही, जो सुरुवातीला 56,000 कोटीचा होता, आता 1,10,000 कोटीला गेला, तर 1,25,000 कोटीला एस्टिमेट जाणार आहे, जो नॅशनल हायवेपेक्षा महाग झालेला आहे. आणि त्यात 30,000 कोटीचा मलिदा नाही तर करप्शन आहे असं आपलं काम त्याच्यामध्ये पुराव्यासकट आम्ही बोलू शकतो. त्यामुळे ते थोडंसं थांबवावं आणि जो काही कोणाला महाराष्ट्राला न लागणारी बुलेट ट्रेन सुद्धा काही काळ थांबवली तर बरं राहील. पण सामान्य लोकांना मात्र भूर्दंड कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी लावू नका एवढी सरकारला विनंती करतो. सरकारचं कुठेतरी जबाबदारी असते तेल देणं, पेट्रोल देणं, डिझेल देणं, त्याच्यानंतर सामान्य लोकांना ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्याचं नियोजन करणं. जर सरकार त्या बाबतीत फेल होत असेल आणि गरिबावर भूर्दंड पडत असेल हे बरं नाही असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही. त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे. आता मुख्यमंत्री साहेब, कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय PUC आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? दादांच्या बाबतीत असंच झालं, झेड सिक्युरिटी दिली, विमान चांगले खराब आहे, नीट कंडिशनमध्ये आहे नाही बघितलं आणि दुर्दैवाने आज त्या अजितदादा आपल्यात नाही आहेत. ठीक आहे, ॲक्सिडेंट झाला का घातपात त्याच्यावर आता चर्चा पुढे जाऊन होईल, पण विषय एवढाच आहे मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून चालणार नाही. त्यांच्या कार्यालयामध्ये OSDचे कुणी असतील जबाबदार त्यांना 100% त्याच्यामध्ये आपल्याला जबाबदार ठरवतो.